नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपण सगळे या श्रावणामध्ये भरपूर पारायण करतो, व्रत करतो आणि त्यातल्या त्यात आपण भगवान शंकरांची उपासना ही जास्त करतो. कारण श्रावण महिना हा सर्वात श्रेष्ठ महिना हा मानला गेलेला आहे आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये त्यांची भरपूर व्रतवैकल्य करत असतो. जसं की श्रावण सोमवार, शिवामोठ, शिवलीला अमृताचे पारायण, पशुपतीनाथ व्रत, 16 सोमवाराचे व्रत हे आपण सगळीजणं करत असतो. आता बघा, आपण संसारिक माणसं आहोत आणि ह्या सध्याच्या जीवनामध्ये पती पत्नी दोघांनी पण काम करणं ही काळाची गरज आहे आणि हे सत्य आहे. तर बघा, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर शिवलीला अमृत जर वाचता येत असेल श्रावण महिन्यामध्ये पूर्ण सगळी पोथी, तर तुम्ही नक्की वाचा. त्याच्यासारखी कुठलीच मोठी शिवाराधना नाही आहे किंवा शिव उपासना नाही आहे. पण ज्या ताई आणि दादांना शिवलीला अमृत ही पूर्ण पोथी वाचायला जमत नसेल तर त्यांनी श्रावण सोमवारपासून पूर्ण श्रावण किंवा ॲटलिस्ट प्रत्येक श्रावण सोमवार हा एक अध्याय तरी नक्कीच वाचला गेला पाहिजे. तर तो अध्याय कुठला आहे, त्याचे काय नियम आहे आणि ते वाचल्याने आपल्याला काय फळ मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण नियम हे खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा, तो अध्याय कुठला, तर तो अध्याय आहे शिवलीलामृतमधला 11वा अध्याय, ज्याला मेरुमणी अध्याय असं पण म्हटलं जातं. तर बघा, 11वा अध्याय का वाचायचा बरं, तर 11वा अध्यायामध्ये रुद्र महात्म्य ह्याचं वर्णन केलेलं आहे. भगवान शिवांना ज्या 2 गोष्टी अत्यंत प्रिय आहेत, एक म्हणजे बेलपत्र किंवा बेलपान किंवा फळ म्हणा, बेलफूल म्हणा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. तर हा रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण केल्याने काय काय फायदे होतात, निसर्गामध्ये वनस्पतीच्या माध्यमातून मिळणारा हा रुद्राक्ष किती प्रकारामध्ये मिळतो आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे गुणगान गाणारा म्हणजे शिवलीलामृतमधला 11वा अध्याय. तर बघा, आता तुम्हाला हा कसा वाचायचा आहे, हे जे नियम काय आहेत ते प्लीज जाणून घ्या. व्हिडिओ स्किप करू नका. थोडा मोठा होईल पण ते तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. बघा, तर काय करायचे आहे, तुम्हाला दर सोमवारी वाचू शकता, तुम्ही दररोज पण वाचू शकता. पण हा कधी वाचायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही हा दर सोमवारी वाचू शकता. तुम्ही काय करायचं आहे, सोमवारी सकाळी विधिवत महादेवांची पूजा करून शिवामूठ घालून तुम्ही तुमच्या कामाला जा. आता हा अध्याय तुम्हाला प्रदोष समयी वाचायचा आहे. संध्याकाळी या, छान हातपाय धुवा. पहिली म्हणजे बाहेरचे जे कपडे आहेत ते बदला, छान धूत वस्त्र घाला. धुतलेलं काही, जो तुमचा कुर्ता असेल, साडी असेल, त्यातल्या त्यात तुमचं पांढऱ्या रंगावरती काही जरी एम्ब्रॉयडरी केला किंवा काही प्रिंटेड काही असेल, पण फक्त काळं घालू नका. तर कुठलाही तुम्ही कुर्ता छान धुतलेला घाला. एक आसन घ्या, एक तुपाचा दिवा, देवाच्या समोर आपला तेलाचा दिवा, एक उदबत्ती, एका पेल्यामध्ये पाणी असं घ्या आणि हा अध्याय वाचायला सुरुवात करा. वाचण्याच्या अगोदर तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता की माझा, समजा तुम्हाला आता का वाचायचं आहे, तर हा अध्याय का वाचतात, तर संतानप्राप्ती, आपली जी मुलं आहेत त्यांच्या रक्षणासाठी किंवा नोकरीसाठी किंवा ज्यांची लग्न ठरत नाही आहेत किंवा वर येत आहेत पण ते आपल्याला पसंत पडत नाहीत, कुंडली पटत नाही आहे, तर ह्याच्यासाठी किंवा कोणी प्रेमविवाह होण्यासाठी किंवा बघा, ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत, तुमची काही इच्छा आहे त्या बोलून संकल्प घ्या आणि पूर्ण श्रावण किंवा जे 5 श्रावण सोमवार आले तेवढंही तुम्ही वाचू शकता. आता हा अध्याय तुम्हाला 3दा वाचायचा आहे. जर तुम्ही 3दा वाचलात तर तुम्हाला इच्छित फलप्राप्ती ही नक्की होईल आणि सगळ्या तुमच्या मनोकामना पण पूर्ण होतील. आता प्रदोष समयी तुम्ही हा अध्याय 3दा वाचल्यानंतर तुम्ही महादेवांची आरती करा. काही एक फळ किंवा तुम्ही जे उपवासाला, जर तुम्ही सोमवारी वाचणार असाल तर उपवासासाठी तुम्ही जे कराल तो नैवेद्य किंवा नुसता दुधाचा किंवा दूध साखर किंवा खडी साखर, फळ, काहीही तुम्ही नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही
108 खेपा जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर 108 खेपा त्याच्यावरती पुरुषांनी ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय ह्या मंत्राचा 108 खेपा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आसन सोडायचं आहे. तर हे जे फायदे ना भरपूर आहे. आपल्या संततीचं रक्षण होण्यासाठी किंवा संतती प्राप्त होण्यासाठी, आपले आयुष्याचं कल्याण होण्यासाठी किंवा नोकरी किंवा विवाह जमत नाही आहे तर इच्छित वर प्राप्त होण्यासाठी किंवा प्रेमविवाहामध्ये खूप अडचणी येत आहेत तर त्यासाठी, महापापे नष्ट होण्यासाठी आणि जर तुम्ही 3दा हे जर वाचलं अख्खा श्रावण महिना तर 1,000 कपिल गाय दान दिल्याचे आपल्याला पुण्य मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर बघा अगदी छोटा आहे. तुम्हाला जर शिवलीला अमृत जर वाचायला जमत नसेल तर हा 11वा अध्याय शिवलीला अमृतमधला मेरुमणी ज्याला म्हणतात किंवा रुद्राध्याय ज्याला म्हणतात तर तो तुम्ही नक्की वाचा. फक्त हा एकच नियम आहे की प्रदोष समयी हा वाचला गेला पाहिजे. पूर्ण श्रावणभर नॉनव्हेज, मद्यपान, त्यानंतर सिगरेट, दारू, अंडी, फिश काहीही चालत नाही. तुमच्या जर घरी कोण करणार असेल तर त्याला प्लीज विनंती करा की बाबा मी असं करते आहे, त्यामुळे 1 महिना तरी तुम्ही स्किप करा. बघा जनरली मला माहिती आहे की 95 to 98% लोक जी इवन नॉनव्हेज खातात, कट्टर नॉनव्हेज खातात, ती श्रावण हा नक्की पाळतात. पण अशी काही लोक आहेत जी श्रावण पाळत नाही तर त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा विनंती करू शकता आणि अगदीच जर त्यांनी ऐकलं नाही तर ॲटलिस्ट तुम्ही तरी पाळा. त्यामुळे न चुकता हा श्रावण महिन्यामध्ये 11वा अध्याय हा प्रदोष समयी 3 वेळा हा नक्की वाचा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.